नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला तिळाची चटणी कशी बनवतात ती पद्धत सांगणार आहे. माझी पद्धत हे बघा, तीळ गाळून घेतले. तीळ स्वच्छच आहेत, पण असलं काही बारीक घाण तर निघून जाते. कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या, लसूण आणि तीळ. 1 वाटी तीळ घेतली मी, 10-12 मिरच्या घेतल्या, 20-25 कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतला. तर सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊया. तीळ तळतळ होईपर्यंत भाजायचे, आरामशीरच भाजायचे. ही चटणी कशासोबतही चांगली लागते. चपातीसोबत, भाकरीसोबत, आपल्याला प्रवासातही कुठं गेलं तर नेता येते ही चटणी. खूप चवीला खूप मस्त लागते. तुम्ही एकदा करून बघा. तीळ भाजून घ्यायचे असे फुगेपर्यंत, तळतळ होईपर्यंत. हे बघा, असे फुगले आहेत. आता मी हे काढून घेते आणि मिरच्या भाजून घेते. मिरच्याला थोडं तेल टाकायचं, म्हणजे मिरच्या चांगल्या भाजल्या जातात मग, आणि कलर पण येतो मिरचीमुळे. थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायच्या मोहगी. हे बघा, अशा भाजून घेतल्या मी मिरच्या. आता काढते मी ह्या. तुम्हाला रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. माझं चॅनल नवीन आहे, सपोर्ट करा. हे बघा, 20-25 कढीपत्ता घेतले आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. कोथिंबीर, कढीपत्ता धुवून घ्यायचा स्वच्छ, आणि कढईमध्ये ड्राय होते मग ते तेल टाकून भाजायचा तो. आणि तीळ नियमित खायला पाहिजे आपण, चटणीद्वारे किंवा मग आणखी भाजीमध्ये, शेंगदाण्याच्या वाट्यांमध्ये थोडेसे तीळ घेऊन पण खाण्यात आले पाहिजे. कारण तिळामुळे खूप फायदे आहेत आपल्या शरीरासाठी. हाडे मजबूत होतात, व्हिटॅमिन ए मिळते. हे बघा, असं भाजून घ्यायचं. दुसरी चटणी नाही खाल्ली चालते, पण ही तिळाची चटणी खूप महत्त्वाची असते आपल्या शरीरासाठी. तिळच खूप महत्त्वाचे असतं. तर नियमित खाल्ले ना तर आपलं बॅलन्स होते मग कॅल्शियम. नाहीतर मग वरतून टॅबलेट खावं लागतं. हे बघा, अशा सुरुवातीला हे काढून घेते मी जाडं सगळं. कोथिंबीर, मिरच्या, लसूण, थोडं मीठ टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे मिरची तिखट नाही लागत. मग सर्व एकत्र काढलं तर मग पूर्ण तीळ राहतात, बारीक होत नाहीत. म्हणून मी वेगवेगळं काढते. म्हणजे आता तीळ टाकून काढूया, म्हणजे तीळ लगेच बारीक होतं. आधी थोडं मीठ टाकलं होतं, आता थोडं टाकूया तिळासाठी. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि फिरवून घ्यायचं. आहे बघा, किती मस्त चटणी झाली. एकदा बनवून बघा, खूप छान लागते चवीला, एकदम मस्त लागते. आणि कढीपत्ता पण खूप उपयोगी आहे आपल्यासाठी. हिमोग्लोबिन वाढवते ते, त्यासाठी नक्की